बदलापुरातील रिअल इस्टेट क्षेत्रातलं एक अग्रणी नाव म्हणजे ठाणेकर ग्रुप। या ठाणेकर ग्रुपच्या वतीनं बदलापुरातल्या शिरगावात भव्य अशी रथयात्रा काढण्यात आलेली आहे। आपण पाहू शकतो महिला छानपैकी लेझिम खेळतायत, फुगडी घालतायत, एक सुंदर असा माहोल या ठिकाणी पाहायला मिळतोय। खरं तर ठाणे ग्रुपच्या वतीनं वेगवेगळ्या प्रकारच्या बिल्डिंग बांधल्या जातात, वेगवेगळ्या प्रकारचे गृहनिर्माण प्रकल्प उभारले जातात आणि आज या ठिकाणी आपल्याला एक सुंदर असा माहोल पाहायला मिळतोय। आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः अजय ठाणेकर आहेत, ठाणेकर ग्रुपचे सर्वेसर्वा। अजयजी, काय सांगाल? आपलं स्वागत आहे। नेमकं काय स्वरूप आहे या रथयात्रेचं? याच्यात ठाणेकर पॅलेसिओ हा जो प्रोजेक्ट आहे तिथे आपण मोठं शिवमंदिर बांधलेलं आहे आणि त्या शिवमंदिराची आज सर्व मूर्तींची रथयात्रा आपण काढलेली आहे, जी शिरगावच्या गावदेवी मंदिर आणि हनुमान मंदिरामध्ये यांची भेट करून, देवतांची भेट करून नेण्याचा हा कार्यक्रम होता या निमित्त। आणि आता आपण बघत असाल की संपूर्ण ठाणेकर पॅलेसिओचे आपले जे सभासद आहेत सगळे आणि त्यातल्या त्यात संपूर्ण उत्तेजित झालेल्या महिला आहेत ज्या लेझिम खेळण्यासाठी ह्या संध्याकाळी 5 वाजेपासून ते आता 8 वाजलेले आहेत तरीसुद्धा अजून त्याच एनर्जीने, त्याच जोशने लेझिमचा खेळ चालू आहे, आपणही बघताय। आणि असं उत्साहित वातावरण हे आम्हाला प्रत्येक प्रोजेक्टमध्ये करण्याची परमेश्वरांनी जी प्रेरणा दिलेली आहे त्याचंच आम्ही ह्या सर्व गोष्टी माध्यमातून आम्ही ती पूरक करतो। सर, ठाणेकर ग्रुप मार्फत वेगवेगळ्या प्रकारचे गृहनिर्माण प्रकल्प उभारले जातात, पण केवळ घरच बांधली जात नाही तर संस्कृती सुद्धा जपली जाते, हे या निमित्तानं पाहायला मिळतंय। आता आपण हे भव्य दिव्य स्वरूप पाहिलं या रथयात्रेचं। 22 तारखेचा कार्यक्रम कसा असेल याची उत्सुकता बदलापूरकरांना लागली आहे। 22 तारखेला आपले सकाळी मंदिराचं कलशपूजन, ध्वजारोहण आणि मंदिराची वास्तुशांती, होम हवन हे सर्व करून आपण संध्याकाळी एक हरिशंकर शिंदे यांचा मोठा पुण्याचे त्यांचा मोठा लोककलेचा एक कार्यक्रम आपण करतोय, जो 6 वाजता सुरू होईल आणि साधारण 8:30 पर्यंत तो चालेल। आणि त्याच दरम्यान आपण 7 पासून संध्याकाळी 7 ते 7:30 पासून आपण महाप्रसाद भंडारा हे चालू करतोय सर्व भाविकांसाठी। आणि आवर्जून मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की आपण सर्वांनी ह्या भंडाऱ्याचा महाप्रसाद आणि दर्शनाचा लाभ घ्यावा ही विनंती। धन्यवाद। सर, एक शेवटचा प्रश्न। ठाणेकर ग्रुप हे नेहमीच सवलत देत असते, ग्राहकांना आकर्षक घरं देत असते। या आपल्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं आपण ग्राहकांना काही सवलत देणार आहात का? आपण ह्या सोहळ्याच्या माध्यमातून आपण 19 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी या दरम्यान जो कोणी सदनिका खरेदी करेल त्यांच्यामध्ये डायरेक्टली आपण 2,20,000चं डिस्काउंट देण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर नुसतं डिस्काउंट घेऊन आपण थांबत नाही तर प्रत्येकाला लकी ड्रॉ मिळेल आणि त्या लकी ड्रॉच्या माध्यमातून आपल्याला 5 वस्तूंपैकी एक कोणती तरी भेटवस्तू मिळणार आहे, जसं की आयफोन, आयपॅड, वॉशिंग मशीन, फ्रीज आणि AC। ह्या 5 वस्तूंपैकी नक्कीच तो आपल्याला ह्या माध्यमातून मिळणार आहे। धन्यवाद। नक्कीच खूप खूप धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर हे होते अजय ठाणेकर आणि आपण पाहिलं असेल एक उत्साह, एक चैतन्य पाहायला मिळतंय। खरं तर बदलापूर शहराची ओळख जी आहे ती सुसंस्कृत आणि सुशिक्षित शहर अशी ओळख आहे आणि हीच ओळख पटवण्याचं काम जे आता हे ठाणेकर ग्रुपच्या माध्यमातून केलं जात आहे। आणि निश्चितच 22 तारखेचा सोहळा जो आहे तो आणखीन भव्य दिव्य स्वरूपात असेल अशी आशा करायला हरकत नाही। सिद्धेश अरवटेचा मयुरेश कडव, एकमत न्यूज, बदलापूर।